गुंड निलेश घायवळ प्रकरणासंदर्भात आज भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतलेली आहेत आणि या पत्रकार परिषदेतून काही खुलासे करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा होता। काय नेमकं तुमचं काय आरोप आहे, काय नेमकं तुमचा खुलासा आहे? मुळामध्ये जे गुन्हेगार निलेश घायवळ आहेत हे जे परदेशी आता परदेशी आहेत हे सिद्ध झाले, तर त्याच्यासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो परदेशात जाण्यासाठी तो पासपोर्ट असतो। आता हा जो पासपोर्ट हा इश्यू केला आहे आणि तो इश्यू केला आहे 2020मध्ये 2019-20मध्ये म्हणजे डिसेंबर 2019मध्ये त्यांनी फेक डॉक्युमेंट्सच्या आधारे अर्ज केला आणि जो काही पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या आधारे पासपोर्ट दिला जातो तो 15 जानेवारी 2020ला हा अहिल्यानगर पोलिसनी हा सबमिट केला आहे रिजनल पासपोर्ट ऑफिसला आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की एवढ्या प्रख्यात गुन्हेगारावरती निलेश घायवळसारख्या कुठल्याही प्रकारचा गुन्हाच नाही, ज्यांच्यावरती 15च्या वर जास्ती गुन्हे मोकोका मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर असे चार्जेस आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही। त्यांना कधीही कुठल्याही प्रकारची प्रोहिबिटिंग ऑर्डर कोर्टाची नाही। त्यांचा पत्ता हा म्हणजे फेक आणि नॉन एक्झिस्टंट पत्ता हा त्याच्यात नमूद केला आहे। त्यामुळं अशा प्रकारचा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे हा कुठल्या दबावाखाली झाला आहे? त्यावेळेला महाविकास आघाडीची सरकार ही महाराष्ट्रात होती। जामखेडचे स्थानिक आमदार कोण होते, त्यांचा ह्याच्यात काही दबाव होता का? रोहित पवार त्याच्यात बरोबर आहे। त्याच्यात जे गृहमंत्री आहेत त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्र्यांना ह्याच्याबद्दल काय माहिती आहे का? त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दल काय माहिती आहे का? आणि त्यावेळेचे जे काही स्थानिक जे काही पोलीस अधिकारी असतील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट सादर केला त्यांची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह खात्याच्या माध्यमातून करावी आणि सत्य महाराष्ट्र जनतेसमोर आणावं। याचा अर्थ तुम्ही जे काही आरोप करताय तत्कालीन सरकार हे महाविकास आघाडीचं होतं आणि तत्कालीन जे आमदार होते ते रोहित पवार होते, याची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी? बिलकुल। ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जे काही पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी हा रिपोर्ट सादर केला त्यांची चौकशी झाल्यास यांच्यावरती कुठला दबाव होता का नव्हता हे स्पष्ट होणार आहे आणि ते जे काही स्पष्ट होईल ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावं। तुम्ही त्या तत्कालीन प्रतिनिधी किंवा सरकारवर टीका करतात, पण त्यांच्याकडून देखील टीका होते। तुमचेच नेते राम शिंदे यांनी अशा पद्धतीने निलेश घायवळला मदत केली असा देखील आरोप त्यांच्याकडून। बघा आता विषय चालला आहे की ते बाहेर परदेशी आहेत, परदेशी व्यक्ती जर तो पासपोर्ट असेल तर पासपोर्टचं व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा पोलिसांनी दिला आहे, त्याची चौकशी व्हावी ह्याची आमची मागणी। ह्याच्यातनं सत्य कळेल की बाबा हाच समजा खोटा आहे, ते समजा पासपोर्टच नसतं ते जाऊ शकले नसते, तेव्हा पासपोर्ट कुठल्या आधारावरती दिला गेला ह्याचा व्हेरिफिकेशन रिपोर्ट ह्या डुबियस वाटतोय सगळा, ह्याची चौकशी व्हावी, ह्यातनं सगळं सत्य बाहेर। नेमका दबाव कोणाचा होता या सगळ्याच्यावर? आता ते आपल्याला चौकशीतनं बाहेर निष्पन्न होईल आणि त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची तातडीने चौकशी करावी अशी आमची विनंती आहे। शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत, मित्रपक्षातले जे काही तुमचे सहकारी आहेत रवींद्र धंगेकर ते सातत्याने तुमच्या पक्षातल्या नेत्यांवरती टीका करतायत। चंद्रकांत पाटलांचे अशा काही गुंडांसोबत संबंध आहेत, सातत्याने टीका केली जाते। तुम्ही त्या संदर्भात काही वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती मिळते, काय नेमकी तक्रार? ते मुळात ते महायुतीतल्या एका घटक पक्षाचे शहराचे प्रमुख आहेत याचं भान त्यांना असलं पाहिजे। ते जे आरोप करतात ते मुळात चुकीचे। चंद्रकांत दादा यांचं राजकीय सामाजिक आयुष्य 50 वर्षासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि अशा एका माणसावरती चुकीचे आरोप करून प्रसिद्धी मिळवणं एवढाच त्याच्या मागचा त्यांचा हेतू आहे। त्यामुळं महायुतीतल्या राज्यातल्या नेत्यांमध्ये समन्वय आहे, खाली शहरामध्ये समन्वय आहे, एखाद्या प्रभागात पण समन्वय आहे। हे एक पक्ष बदलत आज शिवसेनेत आलेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, मग त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे एवढी अपेक्षा आमची आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार रवींद्र धंगेकरांची त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी कान उघडणी केली या सगळ्या तक्रारीनंतर असं देखील कळतंय। मग काय या सगळ्या तक्रारीनंतरचा तो परिणाम आहे? नाही, 2 दिवसात आपल्याला 2-4 दिवसात त्यांनी पुन्हा तुमच्यासमोर काही येऊन बोलले नाही तर आपल्याला लक्षात येईल की त्या कान उघडणीचा परिणाम झाला। आपण पाहूयात काय फरक पडतोय। धन्यवाद। तर सिद्धार्थ शिरोळे आणि शहराध्यक्ष धीरज घाटे आपल्या सोबत होते। या सगळ्या प्रकरणासंदर्भात तत्कालीन सरकार, महाविकास आघाडी आणि तत्कालीन जे काही आमदार आहेत रोहित पवार यांचा या सगळ्या प्रकरणावरती दबाव होता, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी आता भाजपकडून केली जात आहे। कॅमेरामन रोहित सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.